सध्या आपल्याला दिसत आहेत गिरगाव चौपाटी परिसरामध्ये। दर काही मिनिटांनी आपण जर बघितलं असेल तर दर काही मिनिटांनी एक वेगळी भव्य आणि आकर्षक अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे किती प्रचंड संख्येने गणेश मंडळांचे गणपती बाप्पा या गिरगाव चौपाटीवर दाखल होत असतील याची आपल्याला कल्पना येऊ शकते। मूर्ती कितीही भव्य दिव्य असल्या तरी सुद्धा या विसर्जनाच्या प्रक्रियेमध्ये मात्र कुठलाही विलंब होताना दिसत नाहीये। ठरलेल्या वेळात ठरलेल्या पद्धतीने गणपती बाप्पांना गिरगाव चौपाटीवर प्रवेश दिला जातो आहे। या गणपतींचा गिरगाव चौपाटीकडे येण्याचा मार्ग आणि त्यानंतर विसर्जन मिरवणुकीकडे जाण्याचा मार्ग आणि त्यानंतर विसर्जन झाल्यानंतर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाहेर पडण्याचा मार्ग, या सगळ्या गोष्टी अत्यंत उत्तमरित्या नियोजित करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचीच प्रचिती आपल्याला बघायला मिळते। एवढा प्रचंड जनसमुदाय, भक्तांचा महासागर लोटून सुद्धा कुठेही घाई गडबड किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ आपल्याला दिसत नाही। दरवर्षीप्रमाणे अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन सध्या पार पडत आहे। श्रॉफ बिल्डिंग जवळची सध्या दृश्य आपण पाहतो आहोत। लालबागच्या राजाचं आगमन श्रॉफ बिल्डिंग परिसरात झालेलं आहे आणि तिथे गणरायावर पुष्पवृष्टी केली जाते। तर लालबाग आणि गिरगाव या दोन ठिकाणची थेट दृश्य सध्या आपण पाहतोय। लालबागचा राजा जो गेली 10 दिवस सगळ्यांच्या सातत्याने नजरेसमोर असतो, कधी प्रत्यक्ष बाप्पाचं जाऊन घेतलेलं दर्शन असेल किंवा वेगवेगळ्या स्क्रीन्सवर आलेले फोटो असतील, आपल्या आप्तस्वकीयांनी ओळखीच्या मंडळींनी शेअर केलेले फोटो असतील किंवा माध्यमांच्या स्क्रीनवर दिसणारा गणपती बाप्पा असेल। लालबागच्या राजाच्या मुखदर्शनापासूनच हा राजा सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला असतो। तर मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणची दृश्य, पुण्यामध्ये अलका टॉकीज परिसरामध्ये सध्या वेगवेगळी मंडळं दाखल होत आहेत। मानाचा 5वा गणपती जो आहे केसरीवाडा गणपती, तो आता अलका टॉकीज चौकामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यामुळे अंधार पडण्यापूर्वी 5ही मानाच्या गणपतींचं विसर्जन करण्याचं जे नियोजन होतं ते नियोजन अत्यंत सुनियोजितरित्या आणि वेळेवर पार पडताना दिसतं आहे। ठरल्याप्रमाणे पुण्यातील मंडळांनी विसर्जनाच्या मिरवणुकीचं हे नियोजन काटेकोररित्या पाळत तितक्याच आनंदात आणि उत्साहात आणि काटेकोररित्या नियोजनबद्धरित्या ही मिरवणूक सुरू ठेवल्याचं सध्या आपण पाहतो आहोत।